नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ग्रूमिंग अँड हायजीन हे आपल्या आरोग्यासाठी व निरोगी आयुष्यासाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच फिजिकल फिटनेस गरजेचा आहे. दररोजचा व्यायाम, मैदानी खेळ, सायकलिंग यांसारख्या गोष्टी आपण आपल्या फिटनेससाठी करत असतो. यासारख्या फिजिकल फिटनेसची का आवश्यकता आहे, त्याचे असणारे फायदे आपण पाहू. परंतु त्यासोबतच कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत त्याही आपण पाहू. व्हॉट इज फिजिकल फिटनेस? One should also be physically fit. Physical fitness is an outcome of regular exercise. Exercise may be of many different forms like jogging, morning walk, weightlifting, gym, swimming, cycling, yoga and many more. प्रत्येकाने शारीरिक दृष्ट्याही तंदुरुस्त असायला हवे. शारीरिक तंदुरुस्ती हा नियमित व्यायामाचा परिणाम आहे. जॉगिंग, मॉर्निंग वॉक, वेटलिफ्टिंग, जिम, पोहणे, सायकलिंग, योगा आणि बरेच काही यासारखे व्यायाम अनेक प्रकारचे असू शकतात. फिजिकल फिटनेसचे फायदे असे आहेत की इट मेंटेन्स ऑप्टिमल बॉडी वेट. शरीराचे ऑप्टिमल वजन राखण्यास मदत करते. इट रिड्युसेस रिस्क ऑफ डिसीजेस. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. इट बूस्ट कॉन्फिडन्स अँड सेल्फ एस्टीम. यामुळे आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढीस लागतो. इट रिड्युसेस स्ट्रेस, अँक्झायटी अँड डिप्रेशन. यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते. फिजिकल फिटनेस यासाठी गरजेचं आहे हेल्दी इटिंग. We can follow hygienic practices and exercise regularly, but what we eat has the biggest impact on our health. To be healthy, one must eat healthy. But what do we mean by eating healthy? Eating a healthy, balanced diet provides nutrients to our body. These nutrients gives us energy, keep our brain active and our muscles working. आपण स्वच्छतेच्या पद्धतीचे पालन करू शकतो आणि नियमित व्यायाम करू शकतो. परंतु आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर सर्वात मोठा परिणाम होतो. निरोगी राहण्यासाठी निरोगी खाणे आवश्यक आहे. पण निरोगी खाणे म्हणजे काय? सकस संतुलित आहार घेतल्याने आपल्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. हे पोषक घटक आपल्याला ऊर्जा देतात आणि आपला मेंदू सक्रिय ठेवून आपले स्नायू कार्यरत ठेवतात. यानंतर हेल्दी ईटिंग हॅबिट्स आपण पाहू. ऑलवेज ट्राय टू ईट होममेड फूड. नेहमी घरी बनवलेले अन्नपदार्थ खावेत. अवॉइड ऑइली फूड. तेलकट खाणे टाळा. ऑलवेज कुक अँड ईट फ्रेश फूड. नेहमी ताजे व स्वच्छ अन्न खा. अवॉइड जंक फूड लाईक बर्गर्स, कार्बोनेटेड ड्रिंक्स एक्सेट्रा. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा, जसे बर्गर, कोल्ड ड्रिंक्स इत्यादी. ईट फ्रुट्स रेग्युलरली. नेहमी ताजी फळे खा. ड्रिंक लॉट ऑफ वॉटर. यासोबतच पुरेसे पाणी प्या. फिजिकल फिटनेससाठी काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे. थिंग्स टू बी अवॉइडेड. अल्कोहोलिझम. इट इज द टेंडन्सी ड्युरिंग विच one consumes alcohol to manage difficulties or to avoid feeling unhealthy. Alcohol has the potential to interrupt almost every organ in the body as well as the brain. Uncontrolled consumption of alcohol not only affect a drinker's health but also human relationship and social standing. मद्यपान ही एक प्रवृत्ती आहे ज्या दरम्यान एखादी व्यक्ती अडचणींचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा अस्वस्थ वाटू नये म्हणून अल्कोहोलचे सेवन करते. अल्कोहोलमध्ये शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयव तसेच मेंदूमध्ये व्यत्यय आणण्याची क्षमता असते. अनियंत्रित सेवनामुळे मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर मानवी नातेसंबंध आणि सामाजिक स्थितीवरही परिणाम होतो. मद्यपानामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामध्ये पहिला आहे अल्कोहोलिझम इन्क्रीज रिस्क ऑफ हार्ट डिसीजेस, कॅन्सर, इम्पेअर्ड इम्युन सिस्टीम, लिव्हर इन्फेक्शन एक्सेट्रा. मद्यपानामुळे हृदयविकार, कर्करोग, बिघडलेली रोगप्रतिकारक शक्ती, यकृताचा संसर्ग इत्यादींचा धोका वाढतो. रिड्युस्ड वर्क फोकस अँड ड्रॉप इन परफॉर्मन्स. कामातील लक्ष कमी होणे व कामातील कामगिरी कमी होते.
डिग्रेडेशन इन सोशल अँड इकॉनॉमिक स्टेटस, सामाजिक आणि आर्थिक स्थितीत अधोगती होते. Withdrawal symptoms like anxiety, trembling, fatigue, headache, and depression, etc. मद्यपानामुळे चिंता, थरथर, थकवा, डोकेदुखी आणि नैराश्य इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागतो. यानंतर तंबाखूचे सेवन हे आरोग्यासाठी का हानिकारक आहे ते आपण पाहू. Chewing tobacco is a product consumed by placing a portion of it between the cheek and upper gum or upper lip teeth and chewing. Having tobacco increases the risk of oral cancer. तंबाखू चघळणे हे गालाच्या वरच्या आणि खालच्या दातांमध्ये ठेवून चघळले जाते. अशा प्रकारे तंबाखूचे सेवन केल्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. यानंतर तंबाखू सेवनाचे परिणाम. यामध्ये पहिला आहे, टोबॅको इज द सेकंड लार्जेस्ट कॉज ऑफ डेथ इन द वर्ल्ड. तंबाखू हे जगातील दुसरे सगळ्यात जास्त मृत्यूचे कारण आहे. It claims one death in every 6 seconds. Smoking is a practice of burning a substance and inhaling the smoke coming out of it. दर 6 सेकंदात एका मृत्यूचा दावा केला जातो. धूम्रपान म्हणजे पदार्थ जाळणे आणि त्यातून निघणारा धूर श्वासात घेणे. Common smoking implements include cigarette, बीडी, हुक्कास and pipe. सिगारेट, बीडी, हुक्का आणि पाईप यांचा समावेश धूम्रपानाच्या सामान्य साधनांमध्ये होतो. According to a report, every year 4.9 million people die worldwide because of smoking. एका रिपोर्टनुसार दरवर्षी 4.9 अब्ज माणसे ही धूम्रपानामुळे मृत्यू पावतात. Smoking is a prime cause of lung cancer. According to a study, male smoker lose an average of 13.2 years of life, while a female smoker loses 14.5 years of their life. धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. एका अभ्यासानुसार पुरुष धूम्रपान करणाऱ्याचे आयुष्य सरासरी 13.2 वर्षांनी कमी होते, तर महिलांचे 14.5 वर्षांनी कमी होते. Smoking increases 50% chances of heart diseases than non-smoker. धूम्रपान हे 50% पेक्षा जास्त हृदयरोगास कारणीभूत ठरते. यानंतर अत्यंत हानिकारक आहे गुटखा खाणे. गुटखा is extremely habit forming and an acknowledged substance. Excessive use of gutka can cause loss of appetite, promote uncommon sleeping pattern and loss of concentration beside different tobacco related issues. गुटखा हा अत्यंत सवय लावणारा आणि सर्वसामान्य पदार्थ आहे. गुटख्याच्या अतिसेवनामुळे भूक मंदावते. तंबाखूशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांसोबतच झोपण्याच्या असामान्य पद्धती आणि एकाग्रता कमी होण्यास प्रोत्साहन देते. A gutka user may be simply illustrious by prominently stained teeth ranging from dirty orange to scarlet black. The stains are powerful to remove by normal brushing, sometimes worth the attention of dentists. गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या गलिच्छ पिवळ्या केशरीपासून लाल रंगाच्या अगदी काळ्या रंगापर्यंतचे डाग दातांवर असतात. कधी हे डाग इतके वाढतात की अशा व्यक्तींना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. याचा परिणाम असा, लॉस ऑफ सेन्सेशन इन टंग, जिभेतील संवेदना कमी होणे. डिसफिगर्ड माउथ, तंबाखू चघळल्यामुळे विकृत झालेले तोंड. इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी टू हीट, कोल्ड अँड स्पायसेस, यामुळे उष्णता, थंड आणि मसाल्यांसाठी वाढलेली संवेदनशीलता. इनॅबिलिटी टू ओपन दी माउथ, कधी कधी यामुळे तोंड उघडण्यास सुद्धा त्रास होणे. स्वेलिंग, लम्प्स, रफ स्पॉट्स ऑन गम्स और इन अदर प्लेसेस इनसाइड दी माउथ, हिरड्यांवर किंवा तोंडाच्या आतील इतर ठिकाणी सूज किंवा गुठळ्या येणे. अनएक्सप्लेन ब्लिडिंग इन माउथ, तोंडातून अस्पष्ट रक्तस्राव होणे. डिफिकल्टी इन स्वॅलोइंग अँड फायनली माउथ कॅन्सर, याचा एकत्रित परिणाम म्हणजे गिळण्यात अडचण आणि शेवटी तोंडाचा कर्करोग होणे. तर फिजिकल फिटनेस या विषयावर आज आपण चर्चा केली. धन्यवाद.